आपल्या कचऱ्याचं आपण नियोजन करून बाग फुलवा, हे ऐकायला किती छान वाटते. आणि याच्यासोबत आपण निसर्गाला हानी जे पोचेल त्या गोष्टी आपण आपल्या बागेमध्येच उपयोग करू. याच्यासारखं दुसरी आनंदाची गोष्ट कोणती नाही. चला तर बघूया कसं. आता ही ग्रो बॅग मी मागवली. हे ग्रो बॅग होती 24x24 आणि दिसते मला असं वाटलं त्याच्यापेक्षाही खूप मोठी वाटत होती. ही भरपूरच मोठी आहे. त्याच्यामध्ये बघा मी सुकलेले पानं गोळा करून ठेवलेले होते, ते पूर्ण टाकले. त्याच्यानंतर बघा एखादी आपली पोळी जळते किंवा राहते ते सुद्धा आपण याच्यात बारीक करून टाकू शकतो. फक्त टाकताना ते आपल्या जेव्हा झाड लावतो त्याच्या संपर्कात नाही यायला पाहिजे, या पद्धतीने टाकू शकतो. किंवा मी अजून एक पद्धत वापरत असते. बघा याच्यामध्ये सगळं वेस्ट आहे आपल्या जे किचनमध्ये निघते सर्व वेस्ट सुकलेल्या पाण्यावर टाकलं. आणि याच्यावर आता मी बघा काय टाकते, याच्यावर टाकते बघा आपण फॉल आणले ना त्याच्यासोबत हे कार्डबोर्ड येतात, बऱ्याच वस्तू घरात येते आणि किती किती कचरा आपल्या घरातून निघत असते हे आता समजायला लागलं. आणि बघा आता ह्या सगळं याच्यावर टाकायचं म्हणजे कसं कार्डबोर्ड तर इतका उपयोग छान होते ना. याच्यामुळे गांडूळ जमिनीत भरपूर तयार होते. कारण यानं काय होते, एक जमीन अशी सुकत नाही. ते असं जसं कोकोपीट काम करते आणि तशा पद्धतीने कार्डबोर्डसुद्धा काम करते. आणि काही दिवसानंतर याचं खतात रूपांतर होते, गांडूळ भरपूर तयार होतात. आणि आपल्या कचऱ्याचं नियोजन आपण अशा पद्धतीने करू शकतो. बागकाम सुरू करण्याच्या आधी तुम्ही भरपूर सुकलेले पानं गोळा करा. आणि मी तर म्हणेन तुम्हाला किचन वेस्ट तर वापराच तुम्ही, आणि तुम्हाला ओलं नसून वापरलं तर तुम्ही सुकं करून वापरू शकता. पण तुम्ही सुकलेले पानं नक्की वापरा. त्याचा मला खूप छान अनुभव आलेला आहे. त्याच्यामध्ये भाज्या अजून छान ग्रो झाल्या. कारण त्याच्यात एक जमिनीत आहे ना कोकोपीट वगैरे टाकायची गरज पडत नाही आणि कोकोपीटचं खत होत नाही, फक्त ते जमिनीत भुसभुशीत आणि नरम राहण्यासाठी असा एक उपयोग होतो. पण सुकलेल्या पाण्याचं खतसुद्धा होते आणि जमीन पण सॉफ्ट अशी माती छान बनते मऊसूत. त्याच्यामुळं आहे ना तुम्ही सुकलेलं पानं गोळा करून ठेवा. आणि त्याच्यामुळं नाहीतर तुम्हाला किचन वेस्टचा वापर करायचा असेल तर तुम्ही वेगळं खतसुद्धा बनवू शकता. सुकलेली पोळी भात जे आपण कोणाला देऊ शकत नाही आणि खराब होते एखाद्या वेळेस, ते सुद्धा याच्यात उपयोग करू शकतो आपण. तेलकट सोडून सगळं मी टाकते. सुरुवात मी ह्या म्हणजे खत बनवण्यापासून अशी केली होती. किचन वेस्ट जे असते ना, अन्न म्हणते मी त्याची. आणि पण आता बघा हे फंगस आहे ना, हे चांगलं आहे. आणि ज्या जमिनीत बघा असे मशरूमसारखे असे झाडं निघतात ना, ते जमीन चांगल्या ठिकाणीच ते निघतात. ते म्हणजेच आपलं हे चांगल्या पद्धतीने खत तयार होत आहे. हे फंगस जे आहे ना, हे खत तयार होण्यासाठीच लागत असते आपल्या याला. पहिले मी याला सुरुवात केली. आता ग्रो बॅग भरायलासुद्धा मी ते वेस्टचा उपयोग केला. वेस्ट म्हणजे कोणतं मी अन्न म्हणत आहे, नाही तर बाकी तर आपण किचन वेस्ट तर भरपूर मी जमिनीत टाकते. पण पहिले थोडं कमी प्रमाणात होतं. आता एक काडीसुद्धा वाया जाऊ देत नाही आहे. बघा अशा पद्धतीने जे मशरूमसारखं दिसते ना, हे असं जंगली काहीतरी, पण हे पण चांगल्या जमिनीत निघण्याचंच एक हे आहे. आणि बघा आता हे पपईचे पानं हे कार्डबोर्डमध्ये मुद्दामून लावलेले मेथी, कारण याचं खतात रूपांतर लवकर होईल आणि मेथीसुद्धा 1-2 वेळा मिळेल. इथे हे सर्व कॅरी मी वेस्ट मटेरियलनं भरली होती. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं त्या वर्षात मला रिझल्ट कमी मिळाला, कारण खत पूर्ण व्हायला वेळ लागतो. आणि मी काय करत होती, त्याच्यात जे भाजीवाले काका वगैरे येतात ना, त्यांच्याजवळ उरलेलं जे वेस्ट राहते ते त्याच्यामध्ये टाकलेलं होतं. आणि ते म्हणून मी म्हणते तुम्हाला जर असं करायचं असं नाही, 1 आठवड्यात तुम्ही पूर्ण वेस्ट कुंडीमध्ये जमा करा, त्याच्यावर माती टाका आणि दुसऱ्या आठवड्यात त्याच्यात झाड लावा. आणि लगेच झाड लावायचं असेल तर मातीची थोडी जास्त टाका, म्हणजे त्या किचन वेस्टच्या संपर्कात येणार नाही. हिवाळ्यात तर त्याच्यातून जे वाफ निघते त्यांना काही होत नाही झाडांना. उन्हाळ्यात वगैरे थोडं होऊ शकते, म्हणून ते काही दिवस मग तुम्ही आपण ठेवू शकतो असं. आणि जे आपण बागेमध्ये झाडू लावतो ते पूर्ण याच्यामध्येच भरा. काहीच गोष्टी वाया जाऊ देऊ नका. निसर्गातून जे येते ते निसर्गाला द्या, असं माझं म्हणणं आहे. कारण मी तसंच करायला लागले आणि त्याच्यामुळे मला भाजी आणि फळं खूप भरपूर निघायला लागले पपई, आणि त्याच्यामुळे जास्तच अनुभव आला. बघा आता असं मी थोडं दाबून घेते आणि हे एवढी मोठी ग्रो बॅग अशाच पद्धतीने भरते. आणि याच्यामध्ये एक प्लांट लावून दाखवेल तुम्हाला, तो पण चांगला. आणि अशा पद्धतीने आपण सुरुवात करा आपल्या वेस्टचा आपण उपयोग करून, आणि असा चांगल्या चांगल्या फळांचा अनुभव ऑर्गॅनिक पद्धतीने ऑर्गॅनिक खायला लागा. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असेल चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका.